महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. परीक्षेची फीस दिली नाही म्हणून जन्मदात्या पित्याची मुलाकडून हत्या. लातूरात धक्कादायक प्रकार समोर. कॉलेजमध्ये परीक्षेसाठी लागणारी फीस न दिल्यानं लातूर जिल्ह्यातील एका युवकानं आपल्या जन्मदात्या पित्यालाच लाकडाने डोक्यात मारून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील हिपळनेर या गावची घटना आहे, जिथे 24 वर्षीय अजय देविदास पांचा या युवकानं आपल्या परीक्षेसाठी लागणारी फीस वडिलांनी न दिल्यामुळे त्यांचे 70 वर्षीय वडील देविदास काशीनाथ पांचा यांचा राग मनात धरून वडिलांना लाकडानं डोक्यात पायावर मारहाण करत त्यांची हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी आरोपी अजय याला ताब्यात घेतलाय. या प्रकरणी पुढील चौकशी चाकूर पोलीस करत आहेत. आज जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केलेला आहे आणि घटनेच्या संदर्भात काय सांगितलं? चाकूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हिपळनेर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी गरीब कुटुंब आहे, शेतकरी वर्गातलं कुटुंब आहे. त्याच्यामध्ये मयत जे आहे ते देविदास काशीनाथ पांचा म्हणून आहे, वय वर्ष 70 आहे, शेती करणारे आहे. त्यांचाच मुलगा आहे. तो मुलगा जो आहे तो 24 वर्षाचा मुलगा आहे. मुलांनी पैसे मागितले होते, परंतु गॅस घेण्यासाठी पैसे लागत होते. त्या कारणावरून त्यांचा वादविवाद झाला, मुलाचा आणि वडिलांचा. मुलांनी घरातलीच काठी घेऊन वडिलांच्या डोक्यात काठीचा वार केल्यामुळे वडिलांचं स्कल फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झालेला आहे. 302 कलम, जुनं कलम आणि नवीन BNS कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुलाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे. परंतु मी सांगू इच्छितो की समाजामध्ये अशा घटना घडत असतात. जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. घरामध्ये भांड्याला भांडं लागत असतं. कुठलंही पाऊल उचलताना आपण कायदा हातात घेतोय का याची शहानिशाच केली पाहिजे माणसांनी. आणि कुठलाही असं दुर्दैव अंत होता कामा नये. म्हणजे त्या मुलाच्या आईची चौकशी केली असता नवरा मृत्युमुखी पडलेला आहे, मुलगा जेलमध्ये गेलेला आहे आणि एकटी ती बिचारी भाजी विकते. तर असं उद्ध्वस्त होऊ नये कुठून, असं मी जनतेला आव्हान करतो. शांततेच्या मार्गाने आणि कायद्याचा आधार घेऊन प्रश्न मिटवा, एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.